नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। गृह विभागाकडून जे आहे तर ते 12 डिसेंबर 2025 ला एक नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार काही पदांची निर्मिती झालेली आहे। जवळपास 1443 पदं जी आहेत तर ती शासनाने जे आहेत तर ते नवीन पद निर्मितीस मान्यता दिलेली आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं पद म्हणजे आपलं पीएसआयचं पद। या पीएसआयचे नवीन पद निर्माण झालेले आहेत, तरी किती पद निर्माण झालेले आहेत, कोणत्या ठिकाणी हे निर्माण झालेले आहेत आणि हा जी आर नेमका काय सांगतो या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि ही आपल्यासाठी एक चांगलीच आनंदाची बातमी मित्रांनो। जेव्हाही नवीन पद निर्माण होतं तर आगामी काळात ते आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर त्याचा बिंदू नामावली तयार होते आणि त्याच्यानंतर मागणी पत्र आयोगाकडे जाऊन म्हणजे येणाऱ्या कालावधीत हे 26 मध्ये किंवा 27 मध्ये ही पीएसआयची पदं आपल्याला भरताना दिसायला मिळू शकतात। बघा जी आरचा विषय काय आहे, पोलीस आयुक्त बृहमुंबई यांच्या आस्थापनेवर महाराष्ट्र पोलीस नगर ठाणे पोलीस ठाणे 1, गोळीबार पोलीस ठाणे 2, मड मार्वे पोलीस ठाणे 3 आणि अलसपा पोलीस ठाणे अशी 4 नवीन पोलीस स्टेशन तयार करायची त्यांना 4। त्यासोबतच 2 नवीन परिमंडळ तयार करायची आणि 3 नवीन सहाय्यक पोलीस आस्थापना तर हे जे आहेत तर ते त्यांना इथं तयार करायचे आहे। ठीक आहे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग हे 3 नवीन तयार करायचे आहेत आणि याच्यासाठी त्यांनी जे आहे तर तो हा जी आर प्रकाशित केलेला आहे। मित्रांनो येणाऱ्या कालावधीत एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी मोठी संधी असणार आहे। 2026 मध्ये तर तुम्हाला माहिती आहे की खूप सारे सरसेवेची पदं जातील आणि याच्यापैकी बहुतांश पदं ही ग्रुप सी मध्ये मर्ज पण होऊन जातील। याच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपली ही बॅच जी आहे तर ती संपूर्ण तयार आहे मित्रांनो। ग्रुप बी आणि ग्रुप सी ची संपूर्ण बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे। प्रिलिमची पण बॅच आहे आणि प्रिलिम प्लस मेनची पण बॅच आहे, तर तुम्ही पूर्ण बॅच जी आहे प्रिलिम प्लस मेन्स जॉईन करावी आणि त्याच्यानंतर तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात। बघूया बघा किती पदं निर्माण झालेली आहेत। हे महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे किती 362, गोळीबार पोलीस ठाणे 362, मड मार्वे पोलीस ठाणे 362 आणि अलसपा पोलीस ठाणे 362 असे 1448 नवीन पद निर्मिती झालेले आणि याला वित्त विभागाने मान्यता देऊन हा जी आर जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतोय मित्रांनो। ठीक आहे, बघा 4 नवीन पोलीस स्टेशन झालेले, नवीन विभाग निर्माण झालेले, 2 नवीन परिमंडळ आणि 3 सहाय्यक पोलीस आयुक्तालय निर्माण झालेले आणि पद 1448 नवीन पद निर्माण झालेले म्हणजे नवीन नोकऱ्या निर्माण करण्यास शासनाने इथं मान्यता दिलेली आणि याच्या सर्व खर्चास देखील मान्यता जी आहे तर ते आपल्याला इथं मिळालेली आहे। तर आता आपण सगळ्या काही गोष्टी बघा या जी आर मध्ये ज्या दिलेल्या आहेत तर त्या पाहूया। पहिला आहे महाराष्ट्र नगर पोलीस ठाण्याकरता नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पदांचा तपशील। याच्यामध्ये इतरही पद आहेत पण ती इतर पदं भरली जात नाही ना। आपलं मेन उद्देश काय की जी पदं भरली जातात, बघा पोलीस उपनिरीक्षक पीएसआय पद ही S14 ची वेतन श्रेणी 38,600 1,22,800 किती पदं निर्माण झाली इथं पीएसआय ची 23 नवीन पद आहेत। बरं का ही नवीन पद आहेत, असं नाही की ती मंजूर आहेत आधी, नाही आधी जे काही संख्या असेल त्याच्यामध्ये आता 23 ऍड झालेली आहे, ही 23 ऍड झालेली आहेत। पुन्हा फक्त एवढीच आहेत का, पोलीस शिपाईची पण ऍड झालीत मित्रांनो। बघा पोलीस शिपाईची तर 217 एवढे ऍड झालेले आहेत। बाकी या बाह्य यंत्रणेकडून सफाई कामगार वगैरे तो आपला विषय नाही। गोळीबार पोलीस ठाण्याकरता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पोलीस, बघा पोलीस उपनिरीक्षक इथं पण किती पदं निर्माण केली, बघा 23 नवीन पदं निर्माण केली। पोलीस शिपाईची 217 पदं निर्माण केली आणि बहुउद्देशीय अकुशल गट कर्मचारी सफाई कामगार ही पदं आहे ना मित्रांनो, आता ही नियमित पदं नसून ही कॉन्ट्रॅक्टद्वारे भरण्यात येईल हे पण इथं सांगण्यात आलेलं आहे। म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टच्या पदांची काही पद भरती होणार नाही। मड मार्वे पोलीस ठाणे तर बघा पोलीस उपनिरीक्षक 23 पद आणि पोलीस शिपाई पुन्हा 217 पदं। त्याच्यानंतर अलसपा पोलीस ठाण्याकरता पुन्हा पीएसआय लागतील, किती पीएसआय लागतील 23 पीएसआयचे नवीन पदं निर्माण झालेले आहेत। पोलीस शिपाईची 217 पदं निर्माण झालेली आहेत। आता जे 2 नवीन परिमंडळ निर्माण झालेले तर त्याच्यामध्ये आपलं याचं पद नाही, पोलीस उपनिरीक्षकचं पद नाही, पण पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालकचं पद आहे म्हणजे 8 पदं पोलीस शिपाईची आणि चालकची 4 पदं निर्माण झालेली आहेत। त्याच्यानंतर
पुढे आहे का काही? हा, 3 सहाय्यक पोलीस विभागाकरता पदांचा तपशील. त्याच्यामध्ये पोलीस शिपाईची 9 पदं आणि पोलीस शिपाई वाहन चालकाची 6 पदं, ही अशी एवढी पदं जी आहेत तर ते निर्माण झालेली आहेत. जर आपण थोडं टोटल करून पाहिलं तर प्रत्येक पोलीस स्टेशन करता 23 PSIंची स्थापना करण्यात आलेली आहे. 23 महाराष्ट्र नगर, गोळीबार, मडमार्वे, अलसफा हे 92 पदं ही नवीन PSIची निर्माण झालेली आहेत आणि मोठी संख्या मित्रांनो 92 पदं येणाऱ्या कालावधीत हे आपल्याला वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये, वेगळी जाहिराती म्हणजे काय, कंबाईनच्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळतील, पण काही 26 मध्ये, मे बी काही 27 मध्ये ही पदं जी आहेत तर ती भरताना आपल्याला दिसायला मिळतील मित्र. आणि पोलीस शिपाईची तर 868 नवीन पदं निर्माण झालेली आहेत. किती? 868 नवीन पदं जी आहेत तर ती निर्माण झालेली आहेत. त्यासोबत परत हे 8 पोलीस शिपाई इथं आणि 9 पोलीस शिपाई हे इथं परत ते वेगळी पदं जी आहेत तर ते पाहायला मिळतात. आणि जे कोणी उमेदवार पोलीस शिपाईची तयारी करत असेल तर पोलीस भरतीसाठीची पण आपली सेपरेट बॅच जी आहे तर ती इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. येणाऱ्या 2026 मध्ये MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी आपण हे परिपूर्ण स्टडी मटेरियल पॅकेज तुमच्यासाठी लॉन्च केलेले, मराठीमध्ये पण आहे आणि इंग्रजीमध्ये पण आहे. सर्व विषयांच्या क्लास नोट्स तुमच्यासाठी जे आहेत तर ते इथं अवेलेबल असणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.